चौके येथील हरप नदीवरील लोखंडी साकव खचला. मानबेट, राई आणि चौके या गावांची वाहतूक बंद. जोरदार पावसामुळे राधानगरी तालुक्यातील चौके येथील हरप नदीवरील लोखंडी साकव आज सकाळी खचला. नदीतील मधला पिलर झुकला असून तो केव्हाही वाहून जाऊ शकतो. परिणामी मानबेट, राई आणि चौके या गावांचा इतर गावांशी संपर्क आणि वाहतूक पूर्णतः बंद झाली आहे. संबंधित विभागाने यावर तात्काळ तोडगा नाही काढला तर येथील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत होणार आहे. यापूर्वी गेल्या 2 महिन्यात येथील पूल 2 वेळा वाहून गेला. हरप नदीचे पात्र विस्तारल्यामुळे प्रशासनाने जुन्या लोखंडी साकवाला समांतर साकव जोडून फक्त पायी येण्या जाण्यासाठी मार्ग तयार केला. आता सततच्या जोरदार पावसामुळे हरप नदी मोठ्याने प्रभावित झाली आहे. परिणामी जुन्या लोखंडी साकवाचा पिलर कमकुवत झाल्याने तो झुकला आहे. त्यामुळे लोखंडी साकवमधून काहीसा क्रॅश झाला आहे. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं? गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. प्रशासनाचे इकडे फारसे लक्ष नसते. धामणी धरणाच्या घळ भरणी आधी हरप नदी आणि चौके येथील कॅनॉलवरील पूल बांधकाम करणे गरजेचे होते. मात्र तसे न करता आधी धरणाची घळ भरणी करून पुलाची कामे पावसाळा सुरू झाला तरीही अपूर्ण ठेवली होती. परिणामी मोठ्या पावसाने हा पूल दुसऱ्यांदा वाहून गेला आणि आता साकव सुद्धा मोडत आला आहे. त्यामुळे मानबेट, राई आणि चौके या गावांचा इतर गावांशी संपर्क बंद झाला आहे. आजारी व्यक्ती, शालेय विद्यार्थी, दूध वाहतूक, शेती अवजारे, शेतीसाठी लागणारी खते ने-आण करणे पूर्णतः बंद पडले आहे. येथील नागरिकांना जीवनावश्यक वस्तू उपलब्ध करणे कठीण जाते. पावसाळा अजून 2 महिने असून चौके, राई आणि मानबेट येथील नागरिक चिंतेत आहेत. प्रशासनाने यावर तात्काळ मार्ग काढून लोकांची गैरसोय टाळावी अशी मागणी येथील नागरिक करतात. केके न्यूज साठी राधानगरीहून मिलिंद कांबळे. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या केके न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.